तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहात का? तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सी एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज 12 जून 2026 या दिवशीच्या चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच दर्जेदार चालू घडामोडींवरील प्रश्नांसाठी आजच एम-पी-एस-सी एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता आपण पहिला प्रश्न बघू. कोणत्या राज्य सरकारने महिला व तृतीयपंथी व्यक्तींसाठी सरकारी बसमध्ये मोफत प्रवासाची प्रियदर्शनी योजना सुरू केली आहे? तर याचं उत्तर आहे केरळ. तर केरळ मंत्रिमंडळाने 10 जून 2026 रोजी या योजनेला मंजुरी दिली. कोणती योजना? प्रियदर्शनी योजना. ही योजना 15 जून 2026 पासून संपूर्ण राज्यात लागू होणार आहे. यानुसार साध्या KSRTCच्या साध्या बसमध्ये महिला व तृतीयपंथींना मोफत प्रवास करता येईल. तर यामध्ये महत्त्वाचे पॉईंट्स कोणते आहेत? तर या योजनेचे नाव जे आहे प्रियदर्शनी योजना. कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर ती केरळ राज्यामध्ये सुरू करण्यात आली. आणि या अंतर्गत काय कव्हर केले जाणार आहे? तर या अंतर्गत महिला व तृतीयपंथी व्यक्तींसाठी सरकारी बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा असणार आहे. तर हे 3 पॉईंट्स तुम्ही या प्रश्नामध्ये लक्षात ठेवा. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर म्हणजे ISS वर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे द सेकंड ऑर्बिट. द सेकंड ऑर्बिट हे या पुस्तकाचे नाव आहे. मित्रांनो, शुभांशु शुक्ला हे ISS म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणारे पहिले भारतीय होते. तर त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकाचे आत्मचरित्र लिहिलं आहे. त्यांचं आत्मचरित्राचं नाव आहे द सेकंड ऑर्बिट, बिलीफ ऑफ मॅन, मिलियन्स ऑफ ड्रीम्स ऑफ 1.4 बिलियन हार्ट्स. तर द सेकंड ऑर्बिट हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. या पुस्तकाचे नाव आहे. आणि शुभांशु शुक्ला हे ISS ला भेट देणारे पहिले भारतीय अंतराळवीर आहेत. तर पुस्तकाचं नाव तुम्ही लक्षात ठेवा. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे याच्यातला. कोणाचं आत्मचरित्र आहे? शुभांशु शुक्ला यांचं. आणि त्यांची विशेषता काय आहे? तर शुभांशु शुक्ला हे ISS ला भेट देणारे पहिले भारतीय अंतराळवीर आहेत. तर हे 3 पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवा. 1.5 लाख कोटी रुपयांची VBG रामजी ग्रामीण विकास योजना कधीपासून लागू होणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 जुलै 2026 पासून ही योजना लागू होणार आहे. तर या योजनेचे पूर्ण नाव आहे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण. तर केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 1 जुलै 2026 पासून ही योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही योजना भारतातील 2.8 लाख ग्रामपंचायतीमध्ये राबवली जाणार आहे. तर या योजनेचं तुम्ही नाव लक्षात ठेवा. फुल फॉर्म पण लक्षात ठेवा या योजनेचा. कारण की ही योजना इम्पॉर्टंट आहे. कारण की ही 2.8 लाख ग्रामपंचायतीमध्ये राबवली जाणार आहे. त्यामुळे ही महत्त्वाची योजना आहे. तर योजना लक्षात ठेवा. त्याचे फुल फॉर्म लक्षात ठेवा. आणि कधीपासून लागू होणार आहे ही डेट पण लक्षात ठेवा. 1 जुलै 2026 पासून ही लागू होणार आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गगनयान अंतराळवीर प्रशांत बालकृष्णन नायर यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले? तर याचं उत्तर आहे कीर्ती चक्र. तर त्यांना संरक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठेचा कीर्ती चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर नायर हे गगनयान मोहिमेसाठी निवडलेल्या 4 अंतराळवीरांपैकी एक मुख्य सदस्य आहेत. तर 2026 मध्ये 7 जणांना कीर्तीचक्र प्रदान करण्यात आले. तर या प्रश्नामधील महत्त्वाचे पॉइंट्स आहेत की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणाला कीर्तीचक्र प्रदान केले? तर ते आहेत प्रशांत बालकृष्णन नायर. तर इथे त्यांना महत्त्वाचा पॉइंट जो आहे हा आहे
हे नायर जे आहेत ते गगनयान मोहिमेसाठी निवडलेल्या 4 अंतराळवीरांपैकी एक मुख्य सदस्य आहेत. तर हे 2 पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवा. त्यांना कीर्ती पुरस्कार मिळाला आणि त्यांचं कार्य काय आहे, तर गगनयान मोहिमेसाठी निवडलेल्या 4 अंतराळवीरांपैकी एक ते मुख्य सदस्य होते. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. कोणत्या राज्य सरकारने सरकारी नोकरीसाठी असलेली 2 मुलांची अट जून 2026 मध्ये रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश. तर मध्य प्रदेश सरकारने सरकारी सेवेतील 2 मुलांची अनिवार्य अट पूर्णपणे रद्द केली आहे. तर ही जी अट आहे ही 2001 पासून राज्यात लागू होती. तर ही अट आता रद्द करण्यात आली आहे. तर त्यामुळे आता 2 पेक्षा जास्त अपत्य असले तरी उमेदवार सरकारी नोकरीसाठी पात्र राहतील. तर यामधील महत्त्वाचा पॉईंट तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की 2 मुलांची अट जी आहे ही कोणत्या राज्य सरकारने रद्द केली. तर याचं महत्त्वाचं पॉईंट आहे हा आहे मध्य प्रदेश राज्य सरकारने ही अट रद्द केली आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. आसाममधील शेतकरी व लघु उद्योजकांना युरोपच्या बाजारपेठेशी जोडण्यासाठी कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे ब्लू व्हॅली क्लस्टर. ब्लू व्हॅली क्लस्टर. तर हा प्रकल्प आसाम सरकार आणि युरोपियन युनियनच्या सहकार्याने राबवला जाणार आहे. यामध्ये मुख्यत्वे चहा, सुगंधी द्रव्य व आयुष उत्पादनांच्या निर्यातीवर भर दिला जाईल. तर यामुळे स्थानिक स्टार्टअप्सला जागतिक स्तरावर मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल. तर या योजनेचं नाव तुम्ही लक्षात ठेवा, ब्लू व्हॅली क्लस्टर. कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली? तर ही आसाममध्ये सुरू करण्यात आली. आणि यामध्ये काय करण्यात येणार आहे? तर मुख्यत्वे चहा, सुगंधी द्रव्य आणि आयुष उत्पादनांच्या निर्यातीवर भर दिला जाईल. आणि कोणाच्या सहकार्याने राबवली जात आहे? तर ती आसाम सरकार आणि युरोपियन युनियनच्या सहकार्याने राबवली जात आहे. तर हे 4 पॉइंट्स तुम्ही या प्रश्नामध्ये लक्षात ठेवा. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. मे 2026 मध्ये कोणत्या शहराने रस्त्यावरील खाद्यपदार्थाच्या स्वच्छतेसाठी QR आधारित रेटिंग प्रणाली सुरू केली आहे? तर याचं उत्तर आहे अहमदाबाद. अहमदाबाद या महानगरपालिकेने ही QR आधारित रेटिंग प्रणाली सुरू केली आहे. तर अहमदाबाद महानगरपालिकेने ग्राहकांसाठी ही डिजिटल प्रणाली विकसित केली आहे. तर ग्राहक आता QR कोड स्कॅन करून विक्रेत्याला 1 ते 5 दरम्यान रेटिंग देऊ शकतात. आणि 3 पेक्षा जर कमी रेटिंग असलेल्या विक्रेत्यावर महानगरपालिकेतर्फे कायदेशीर कारवाई केली जाईल. तर यामध्ये तुम्ही या शहराचे नाव लक्षात ठेवा की कोणत्या शहराने रस्त्यावरील खाद्यपदार्थाच्या स्वच्छतेसाठी QR आधारित रेटिंग प्रणाली सुरू केली आहे. तर फक्त यामध्ये महत्त्वाचा पॉइंट आहे अहमदाबाद हे या शहराचे नाव तुम्ही लक्षात ठेवा. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. मे 2026 मध्ये अंदमान आणि निकोबार बेटांनी कोणता नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला? तर याचं उत्तर आहे पाण्याखालील सर्वात उंच मानवी मनोरा. पाण्याखालील सर्वात उंच मानवी मनोरा. तर हॅव्हलॉक म्हणजे स्वराज्य द्वीप बेटावर 14 ड्रायव्हर्सनी 22.3 मीटर उंच मानवी मनोरा तयार केला पाण्याखाली. तर अंदमान प्रशासनाने सलग 2 दिवसात 2 जागतिक विक्रम प्रस्थापित केले आहे. तर यापूर्वी 2 मे रोजी पाण्याखाली राष्ट्रध्वज फडकवण्याचा विक्रमही करण्यात आला होता. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. शिक्षण मंत्र्यांनी कोणत्या परदेशी विद्यापीठाला मुंबईत आपला नवीन कॅम्पस सुरू करण्याची मंजुरी दिली आहे? तर याचं उत्तर आहे ब्रिस्टल विद्यापीठ. ब्रिस्टल विद्यापीठ. तर ब्रिस्टल आणि यॉर्क ही 2 प्रतिष्ठित विद्यापीठे मुंबईत आपली कॅम्पस सुरू करणार आहे. तर याशिवाय ऑस्ट्रेलियाचे UNSW विद्यापीठही बेंगलोरमध्ये केंद्र सुरू करेल. हा निर्णय NEP म्हणजे NEP 2020 अंतर्गत घेण्यात आले आहे. म्हणजे NEP म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरण अंतर्गत घेण्यात आला आहे. तर यामध्ये तुम्ही विद्यापीठाचे नाव लक्षात ठेवा की कोणत्या परदेशी विद्यापीठाला मुंबईत आपले कॅम्पस सुरू करण्याची मंजुरी दिली आहे. तर यामध्ये 2 विद्यापीठे आहेत. एक ब्रिस्टल आणि यॉर्क हे 2 विद्यापीठे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. नुकतेच निधन झालेले भारती राजा हे कोणत्या चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते? तर याचं उत्तर आहे तामिळ
चित्रपटसृष्टी. तामिळ चित्रपटसृष्टी. तर भारती राजा हे प्रसिद्ध तामिळ दिग्दर्शक आणि अभिनेते होते. तर त्यांना 2004 मध्ये भारत सरकारने पद्मश्री हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे त्यांना. आणि त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण 6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले. तर यामध्ये एक महत्वाचा पॉइंट आहे, हे जे आहे त्यांना 2004 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तर यामध्ये इम्पॉर्टंट पॉइंट हा जो आहे, हे इयर तुम्ही लक्षात ठेवा आणि कोणता पुरस्कार त्यांना देण्यात आला, पद्मश्री, हा पण पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. आणि तिसरा, ते कोणत्या चित्रपट सृष्टीशी संबंधित होते, तर तामिळ चित्रपटसृष्टी. तर हे 3 पॉइंट तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. आणि अशाच दर्जेदार चालू घडामोडींवरील प्रश्नांसाठी आजच MPSC एक्झाम गाईड यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.